स्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतम आलेल्या सर्व मान्यवरांचं मी राधाकृष्ण प्राथमिक माध्यमिक PDP इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। त्याचबरोबर या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांना मी प्रथमतः विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलन सरस्वतीचं पूजन करून आणि प्रतिमाच्या फोटोंचं त्या ठिकाणी एकदा आपण स्वागत करूया। सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करून घ्यावा। दीप लावूया ज्ञानाचा प्रकाश पसरेल मानवतेचा। दीप लावूया ज्ञानाचा प्रकाश पसरेल मानवतेचा। दीप लावूया श्रद्धेचा प्रकाश पसरेल भक्तीचा। दीप लावूया श्रद्धेचा प्रकाश पसरेल भक्तीचा। दीप लावूया मांगल्याचा प्रकाश पसरेल साक्षात्काराचा। दीप लावूया सामर्थ्याचा प्रकाश पसरेल विवेकाचा। आणि हा विवेक सर्वांच्या हृदयात जागावा ही सद्भावना आणि मनोकामना संपन्न होतोय। आजच्या या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते सरस्वतीचं पूजन आणि दीप प्रज्वलन। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले। म्हणून आपल्या आयुष्यात विद्या फार महत्त्वाची आहे आणि हेच विद्येची देवता सरस्वती यांचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे। आजच्या या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असणारे आपल्या मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुनील शेठ परदेशी सर, मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव आदरणीय दिलीप बबनराव परदेशी सर, त्याचबरोबर आपला अनमोल असा वेळ देऊन उपस्थित असणारे प्रसिद्ध बांधकाम उद्योजक नितीनजी चोरडिया, त्याचबरोबर महावीर शेठ लोढा, या सर्वांचं मी टाळ्याच्या गजरात पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे। आता झालेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये ज्या भरघोस मताने निवडून आल्या त्या नवनिर्वाचित नगरसेविका आदरणीय पूजाताई कदम, आपलं देखील या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो। रामभाऊ माळगेचे आदर्श शिक्षक आदरणीय हरिभक्त सर, आपलं देखील मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। त्याचबरोबर मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेचे सर्व सदस्य, या सर्वांचं पुन्हा एकदा शब्द सुमनाने मनपूर्वक स्वागत करतो। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। मी पुन्हा एकदा सगळ्या मान्यवरांना नम्रपूर्वक विनंती करतो की या स्टेजचं देखील उद्घाटन करायचं आहे आपल्या शुभ हस्ते। श्रीफळ फोडून या ठिकाणी स्टेजचं देखील उद्घाटन या ठिकाणी करायचं आहे। पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आजच्या या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असणारे
मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सुनील शेठ परदेशी सर, आजच्या या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असणारे मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव आदरणीय दिलीप शेठ बबनराव परदेशी सर, नितीनजी चोरडिया प्रसिद्ध बांधकाम उद्योजक, महावीर शेठ लोढा, अनिल शेठ बबनराव परदेशी, पूजाताई कदम, हरिभक्त सर, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मी या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्व मान्यवरांना मी स्टेजवर स्थानापन्न होण्याची विनंती करतो. येण्याने आपल्या चैतन्य पहा संचारले, येण्याने आपल्या चैतन्य पहा संचारले, स्वागताला आपल्या सूरही आतुरले, स्वागताला आपल्या सूरही आतुरले. सर्वांनी हात वरती करून सगळ्या मान्यवरांचं एकदा जोरदार आपण आपल्या मंजुळा शिक्षण प्रसारक संस्था, राधाकृष्ण प्राथमिक, राधाकृष्ण माध्यमिक, PDP इंग्लिश मीडियम स्कूल आणि बालवाडी विभागाच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो. यानंतर एका सुवेक अशा स्वागत गीतानं सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी स्वागत करू इच्छितो. इयत्ता 7वीच्या विद्यार्थिनी स्वागत घेऊन घेत आहेत. इयत्ता 7वीच्या विद्यार्थिनी. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. 10 दिशांनी गुणीजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. 10 दिशांनी गुणीजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. पूर्व नियोजन पूर्व घडले, सावरल्या नजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कुणी साधक. नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कुणी साधक. शिल्पकार हे सारे कल्पक, जीवन या समरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा. धन्यवाद. पुन्हा एकदा मनपूर्वक सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. यानंतर आजच्या या वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेच्या सल्लागार, आमच्या सहकारी शिक्षिका आदरणीय नाईक मॅडम या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचं सुंदर असं प्रास्ताविक करतील. मी मॅडमना विनंती करतो की आपण प्रास्ताविक करावं. शाळा म्हणजे फक्त इमारती नाहीत, इथे मिळतं ज्ञानाचं खरं सार. स्नेहसंमेलनाचा आज हा सोहळा आठवणींनी दरवळतो, परिसर सारा, परिसर सारा. आजच्या या स्नेहसंमेलनाच्या पवित्र क्षणी सर्वप्रथम आपण आपल्या संस्थेचे संस्थापक कैलासवासी बबनराव मोहनराव परदेशी तसेच कैलासवासी प्रवीण दिलीप परदेशी यांना आदरांजली अर्पण करून त्यांच्या कल्पनेतून आणि कष्टातून साकारलेल्या या विद्यालयातच आपण स्नेहसंमेलन आयोजित केलं आहे. व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुनील बबनराव परदेशी तसेच संस्थेचे सचिव श्री दिलीप बबनराव परदेशी, संस्थेचे सदस्य श्री अनिल बबनराव परदेशी, संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पूजाताई कदम, नितीन शेठ चोरडिया, महावीर शेठ लोढा, मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, सर्व पालक आणि माझ्या बालमित्रांनो, आपल्या सर्वांचे आजच्या या शालेय स्नेहसंमेलनाच्या आनंदी प्रसंगी मनपूर्वक स्वागत करते.
आपले संस्थापक कैलासवासी बबनराव परदेशी स्वतः 4थी पास होते. हालाखीच्या परिस्थितीमुळे त्यांच्या 4ही मुलांचे शिक्षण 8वी 9वी पास होते. मुलांनी घेतलेले हालाखीचे शिक्षण, कष्टातून शिक्षणासाठी केलेला प्रवास हे सर्व ते पाहत होते. त्यातूनच एक नवी उमेद त्यांच्या मनात जागृत झाली व गोरगरिबांसाठी त्यांनी 2004 साली आपल्या आईच्या नावे म्हणजे मंजुळा शिक्षण प्रसारक संस्था स्थापन केली. वार्षिक फी 500 रुपयापासून राधाकृष्ण विद्यालयात ज्ञानदानाचे काम सुरू करण्यात आले. आपल्या या विद्यालयात केवळ शिक्षणच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. अभ्यासाबरोबरच कला, क्रीडा, संस्कार आणि शिस्त यांची जोपासना केली जाते. सांस्कृतिक विभागाच्या वतीनं पालखी सोहळा, वृक्षारोपण, गुरुपौर्णिमा, शिक्षक दिन, फटाकेमुक्त दिवाळी, सर्व महात्म्यांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात. अग्निशामक व पोलीस बांधवांना विद्यालयातील मुलींकडून राख्या बांधण्यात आल्या. आनंदी शनिवारी शिक्षक व विद्यार्थी गायन स्पर्धा राबविण्यात आल्या होत्या. तसेच सुंदर हस्ताक्षर स्पर्धा विद्यालयात दरवर्षी राबविली जाते. संस्थापकांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन देखील संस्थेच्या वतीनं करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन करणारे संस्थेचे पदाधिकारी, मार्गदर्शक करणारे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री काळे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री शेंडगे सर, जानतीकर मॅडम व सर्व शिक्षक यांचे खूप खूप आभार आणि अभिनंदन. तसेच कटारिया हायस्कूलमध्ये मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. त्यात 3रा व 4था क्रमांक आपल्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पटकावला होता. त्याला मार्गदर्शक करणारे श्री घोरतळे सर, कोपनर सर, स्वामी मॅडम व ज्यांच्यामुळे विद्यालयाचा कोणताही कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही असे आमचे धुमाळ काका यांचे देखील संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीनं खूप खूप गोड कौतुक व आभार. डॉक्टर सुचेता भालेराव, सामाजिक कार्यकर्त्या यांच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेत विद्यालयाने 5वा क्रमांक पटकावला होता. तसेच ADP संस्थेच्या मार्फत सायन्स रॉकेट लॉन्चमध्ये इयत्ता 6वी ब ची मृणाल कांबळे या विद्यार्थिनीची निवड करण्यात आली होती. याला मार्गदर्शन करणारे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री शेंडगे सर व मुख्याध्यापक काळे सर यांचे संस्थेच्या वतीनं मनपूर्वक मी आभार मानते. विद्यार्थ्याच्या प्रगतीमागे संस्थेचे निष्ठावान मार्गदर्शन आणि शिक्षकाचे योगदान व पालकांचे मोलाचे सहकार्य आहे. या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे राधाकृष्ण विद्यालय आज यशाच्या वाटेवर पुढे जात आहे. माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, मेहनत, आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणा यांच्याबरोबर पुढे चला आणि आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करा. माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, शाळा म्हणजे केवळ पुस्तक नाही तर तुमच्या आयुष्याला दिशा देणारे एक मंदिर आहे. येथे शिकलेले ज्ञान, शिस्त, संस्कार तुम्हाला उद्याचे जबाबदार नागरिक बनवतीलच. स्वप्न मोठी पहा, मेहनत प्रामाणिक करा आणि आपल्या आईवडिलांचे आणि शिक्षकाचे नाव उज्ज्वल करा, हाच आमचा विश्वास. आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण आमच्या संस्थेवर जो विश्वास ठेवला आहे तो आम्हाला अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा देतो. आपल्या पाल्याचे भवितव्य सुरक्षित हातात आहे हा विश्वास आम्ही कायम जपणार आहोत. शेवटी जाताना एवढंच बोलेल, संस्थेच्या कष्टाची कहाणी विद्यार्थ्यांच्या प्रगतीत दिसते. संस्थेच्या कष्टाची कहाणी विद्यार्थ्यांच्या प्रगतीत दिसते. राधाकृष्ण विद्यालयाचे शिक्षक भविष्याचे शिल्पकार घडवते. धन्यवाद. थँक्यू मॅम. आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या शाळेचा आलेख असाच उंचावत राहील. आत्ताच या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक बनकर विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय राजपुरे सर, त्याचबरोबर शेळीमकर सर आणि शेवते सर यांचं आगमन झालं. मी
विद्यालयाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. डोळ्यांना न दिसणारी आणि विचाराला आकलन होणारी दूरदृष्टी म्हणजे संस्कृती होय, आणि हीच संस्कृती आपण सर्वजण जपण्याचा प्रयत्न करत असतो. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती. आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं आपलं परम कर्तव्य असतं. म्हणून आजच्या या कार्यक्रम प्रसंगी असणारे उपस्थित सर्व मान्यवर यांचा परिचय आणि यांचा सन्मान करण्यासाठी आमचे सहकारी शिक्षक आदरणीय घोरतळे सर यांना विनंती करतो. धन्यवाद सर. पाठीमागची मुलं जरा पाठीमागं घोषणा द्या. भारत माता की. आवाज येत नाही. भारत माता की. वंदे वंदे. आदरणीय व्यासपीठ, आजच्या राधाकृष्ण प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर, आजच्या या कार्यक्रमासाठी परिसरातून सर्व नामांकित शाळेचे सर्व मुख्याध्यापक, उपस्थित सर्व शिक्षक, पालक, खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम यशस्वी होतो असे माझे सर्व लाडके विद्यार्थी, आपणा सर्वांचं प्रथमतः मी मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीनं जोरदार टाळ्या वाजवून आपलं या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं मी शब्दसुमनांनी कौतुक करतो. तसंच या कार्यक्रमासाठी आज आपल्या राधाकृष्ण प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, सन्माननीय आपल्या भागाच्या लाडक्या नवनिर्वाचित नगरसेविका सन्माननीय पूजाताई तुषार कदम यांचं सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी स्वागत करूया, त्यांचं या ठिकाणी कौतुक करूया. यांचा या ठिकाणी मंजुळा शिक्षण प्रसारक संस्था राधाकृष्ण प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं त्यांचा यथोचित सन्मान होतोय. संस्थेच्या संचालिका सन्माननीय प्रतिभाताई नाईक मॅडम, आपणास विनंती आहे की आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. पुढचा सन्मान ज्या व्यक्तीचा मी या ठिकाणी करतोय असं अहमदनगर जिल्ह्याचं आमचं भूषण, आमचं आधारवड, शून्यातून विश्व निर्माण करण्याची ज्याच्या अंगामध्ये खऱ्या अर्थानं ऊर्जा आहे आणि आपल्या बळबुद्धी आणि चातुर्याच्या जोरावरती ज्यानं या ठिकाणी प्रसिद्ध उद्योजक ही पदवी या ठिकाणी संपादन केली आणि खऱ्या अर्थानं मिळवली असे आमचे मित्र सन्माननीय मार्गदर्शक नितीन शेठ चोरडिया यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष सुनील शेठजी परदेशी साहेब, आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी नितीन शेठ चोरडिया यांचा सन्मान करावा. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नितीन शेठ चोरडिया यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष सुनील शेठजी परदेशी साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं या ठिकाणी सन्मानाने स्वागत करूया. या ठिकाणी येवलेवाडी पोलीस स्टेशनचे सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील साहेब यांचं स्वागत झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. यानंतर खऱ्या अर्थानं पुण्यामध्ये येऊन आपल्या सर्व गोरगरीब लोकांना ज्यांनी मायेचा आधार दिला आणि बांधकाम क्षेत्रामध्ये आणि इतर व्यवसायाच्या निमित्तानं ज्यांनी हजारो युवकांना या ठिकाणी रोजगार निर्माण करून दिला असे आमचे सन्माननीय महावीर शेठ लोढा यांचा देखील या ठिकाणी मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने यथोचित सन्मान होत आहे. संस्थेचे सन्माननीय सचिव दिलीप शेठजी परदेशी साहेब, आपणास विनंती आहे की आपण महावीर शेठ लोढा यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा.
सन्माननीय महावीर शेठ लोढा यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. अतिशय शांत संयमी आणि आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावरती आपला प्रभाव उमटवणारे असे महावीर शेठ लोढा यांचा मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने यथोचित सन्मान होतोय. आत्ताच नव्यानं या ठिकाणी ज्या पोलीस स्टेशनची निर्मिती झाली आणि त्या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आपल्या कामाचा या ठिकाणी ठसा उमटवणारे आमचे मार्गदर्शक, आमचे मित्र, सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. मी राधाकृष्ण मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेचे सन्माननीय सदस्य अनिल शेठ परदेशी साहेब आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचा यथोचित आता सन्मान करावा. येवलेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय मारुती पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपण हा संस्थेचा या ठिकाणी सत्कार स्वीकारावा. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या सन्माननीय नवनिर्वाचित नगरसेविका रुपालीताई दिनेश धाडवे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. सर्वांनी जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. सन्माननीय प्रतिभा नाईक मॅडम आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी नवनिर्वाचित नगरसेविका रुपालीताई धाडवे यांचा या ठिकाणी सन्मान करावा. सन्माननीय संस्थेच्या संचालिका प्रतिभा निनाद नाईक मॅडम आपणास विनंती आहे की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या, गोरगरिबांच्या प्रश्नांची जाणीव असणाऱ्या सन्माननीय नगरसेविका रुपालीताई दिनेश धाडवे यांचा या ठिकाणी विद्यालयाच्या वतीनं यथोचित असा सन्मान होतोय. यानंतर आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी कामे करणारे सन्माननीय दिनेशजी धाडवे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. मी संस्थेचे संचालक सन्माननीय मिलन शेठ परदेशी आपणास विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करावा. सन्माननीय दिनेशजी धाडवे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे, गोरगरिबांच्या प्रश्नांची जाणीव असणारं असं हे व्यक्तिमत्व यांचा सन्मान करण्याचं भाग्य आपल्या मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीनं या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले खाजगी शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष विठ्ठल शेवते सर आपला देखील या ठिकाणी मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीनं सन्मान होतोय. गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रामध्ये आमच्यासारख्या सर्वसामान्य शिक्षकांना आर्थिक निधी आपल्या माध्यमातून, या संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध होतोय. याचा आम्हाला अभिमान आहे. मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीनं आपला सन्मान होतोय. सन्माननीय योगेश शेठ परदेशी, नितेश शेठ परदेशी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय. यानंतर आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले
शिळीमकर सर यांचा देखील मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीनं सन्मान होतोय. सन्माननीय प्रकाशजी शेठ या परदेशी यांच्या शुभ हस्ते हा या ठिकाणी सन्मान होतोय. शिळीमकर सर, आपणास या ठिकाणी विनंती आहे की आपण या ठिकाणी संस्थेचा हा छोटासा सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. सन्माननीय प्रकाश शेठ परदेशी साहेब, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी सन्मान करावा. यानंतर आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक सन्माननीय राजपुरे सर, आपला देखील या ठिकाणी यथोचित असा संस्थेच्या वतीनं सन्मान होतोय. सन्माननीय नितेश शेठ परदेशी सर, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी मुख्याध्यापक राजपुरे सर यांचा या ठिकाणी सन्मान करावा. सन्माननीय राजपुरे सर, सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणा द्यायच्या पाठीमागं भारत माता की, भारत माता की. यानंतर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मित्र सन्माननीय हरिभक्त सर यांचा देखील या ठिकाणी मंजुळा शिक्षण प्रसारक संस्था राधाकृष्ण विद्यालयाच्या वतीनं यथोचित सन्मान होतोय. सन्माननीय मिलन शेठ परदेशी साहेब, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी हरिभक्त सर यांचा या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सन्मान करावा. सन्माननीय हरिभक्त सर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हावं. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हावं. सन्माननीय अग्रवाल शेठ यांचा या ठिकाणी विद्यालयाच्या वतीनं सन्मान होतोय. सन्माननीय मिलन शेठ परदेशी साहेब, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी अग्रवाल शेठ यांचा या ठिकाणी सन्मान करावा. सन्माननीय मिलन शेठ परदेशी, एक छोटासा सन्मान या ठिकाणी होतोय. शाल श्रीफळ आणि गुलाबाचं या ठिकाणी फूल देऊन या ठिकाणी विद्यालयाच्या वतीनं सन्मान होतोय. आजच्या राधाकृष्ण प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी पुनश्च एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करतो. आपलं आपण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आलात, आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं आपल्या सगळ्या पालकांच्या वतीनं जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी पुन्हा एकदा शब्दसुमनाने आपण स्वागत करू. यानंतर या ठिकाणी या ठिकाणी सांस्कृतिक विभागाच्या वतीनं होणार बक्षीस वितरण या ठिकाणी होतं आहे. आमचे मार्गदर्शक मुख्याध्यापक आदरणीय काळे सर, आपणास नम्र विनंती करतो की आजचं बक्षीस वितरण आपल्या हस्ते या ठिकाणी करावं. सन्मान्य व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर, कार्यक्रमाचे अध्यक्ष. शाळा म्हणलं की शाळाबरोबर अनेक गोष्टी असतात. यामध्ये विद्यार्थ्यांचा मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक विकास होणं गरजेचं असतं आणि यालाच अनुसरून शाळा स्तरावर वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन आपण करत असतो आणि या स्पर्धेचं बक्षीस वितरण आपण या ठिकाणी करणार आहोत.
तर सर्वप्रथम आपण वर्ग सजावट विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देऊन विद्यार्थ्यामध्ये जिज्ञासा निर्माण करण्यासाठी आपण वर्ग सजावट ही स्पर्धा घेतो. त्यामध्ये 1ली ते 4थी आणि 5वी ते 7वी असे 2 गटामध्ये विभागणी करून आपण नंबर काढलेले आहेत. तर यामध्ये छोटा गट तृतीय क्रमांक इयत्ता 3री अ सोनोने मॅडम आणि त्यांचा वर्गप्रतिनिधी यांनी समोर येऊन आपलं बक्षीस या ठिकाणी स्वीकारायचं आहे. मी सन्माननीय नगरसेविका पूजाताई कदम आणि दांडवे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या हे बक्षीस वितरण शिक्षकांना करून त्यांचा सन्मान करावा. चला पटपट चालायचं आहे. सोनोने मॅडम चला पटकन. पुढचं नाव द्वितीय क्रमांक आलेला आहे इयत्ता 3री ब सुतार मॅडम. चला पटकन. रुपालीताई दाडवे मॅडम आणि पूजाताई कदम यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या शिक्षकांचा सन्मान करायचा आहे. चला पटकन मॅडम. शाल द्या. शाल श्रीफळ आणि ट्रॉफी अशा पद्धतीचं हे बक्षीस वितरण आहे. मॅडम पुढे या. चला. आणि या छोट्या गटामध्ये प्रथम क्रमांक आलेला वर्ग आहे इयत्ता 2री अ खोपडे मॅडम. पालकांनी या शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करायचं आहे. टाळ्याचा आवाज आला पाहिजे. चला इयत्ता 3रीच्या वर्ग शिक्षिका सुतार मॅडम यांचा सन्मान देखील सन्माननीय नगरसेविका पूजाताई कदम आणि रुपालीताई दाडवे यांच्या हस्ते होत आहे. प्रथम क्रमांक इयत्ता 2री अ खोपडे मॅडम त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. शिक्षिका आणि विद्यार्थी प्रतिनिधी. त्याचबरोबर मोठ्या गटामध्ये चला पटकन. त्याचबरोबर मोठ्या गटामध्ये इयत्ता 6वी 5वी 6वी 7वीसाठी देखील आपण ही स्पर्धा राबवली होती आणि याच्यासाठी देखील 3 नंबर आपण या ठिकाणी अनाऊन्स केले होते. याच्यामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त वर्ग आहे इयत्ता 7वी ब आणि त्यांना मार्गदर्शन करणारे वर्ग शिक्षक डाकणे सर यांनी समोर यायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. कृपया पटपट या सर. म्हणजे काय होईल पालकांमध्ये टाळ्याचा आवाज पाहिजे. टाळ्याचा आवाज येत नाहीये. सन्माननीय डाकणे सर यांचा सन्मान आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नितीनजी चौरडिया साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. दिनेश भाऊ दांडवे आणि नितीनजी चौरडिया साहेब यांच्या हस्ते पुढील आपण बक्षीस वितरण या ठिकाणी करतोय. सन्माननीय डाकणे सर आणि त्यांचा वर्ग द्वितीय क्रमांक आलेला आहे सरजी. पूर्ण टीम या ठिकाणी डाकणे सर सोबत घेऊन आलेले आहेत. या विद्यार्थिनीसाठी आणि शिक्षकासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. द्वितीय क्रमांक आलेला आहे इयत्ता 6वी अ आणि वर्ग शिक्षिका आहेत स्वामी मॅडम. स्वामी मॅडमसाठी आणि त्यांच्या वर्गासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. स्वामी मॅडम यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा या ठिकाणी
सन्मान स्वीकारायचा मी मंजुळा शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव दिनेश सर यांना विनंती करतो की आपण सन्मान मॅडम चला दोघे थांबा तुम्ही इथं देत जा रे ह्यांच्या हातात आणून बाबा हो. आणि मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे इयत्ता 6वी ब चा वर्ग शिक्षक शेंडगे सर आणि त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी शेंडगे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारायचा. या ठिकाणी सन्माननीय नितीनजी चोरडिया सर, दाडवे सर यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या शेंडगे सरांचा या ठिकाणी सन्मान करावा. बोला भारत माता की. आवाज येत नाहीये. भारत माता की. आणि यानंतर पुढचे पुरस्कार अनाऊन्स करण्याच्या पूर्वी पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. 2 मिनिटं. आपण दरवर्षी विद्यालयामधून 1ली ते 7वीमध्ये एक आदर्श पालक, एक आदर्श विद्यार्थी आणि एक आदर्श शिक्षकाची निवड करत असतो. त्यांनी केलेल्या कामाची आपण या ठिकाणी त्यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्याची भूमिका आपली असते आणि असे पुरस्कार देखील आपण आज या ठिकाणी वितरित करणार आहोत. मी प्रथमतः या शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार या ठिकाणी अनाऊन्स करतोय. आदर्श विद्यार्थिनी आहे इयत्ता 7वी ची विद्यार्थिनी निकिता नितीन बोडके यांनी समोर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आदर्श विद्यार्थिनी निकिता नितीन बोडके. मी रुपालीताई दाडवे, पूजाताई कदम, जाधव साहेब, नितीनजी चौरडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या आदर्श विद्यार्थिनीचा सन्मान करायचा आहे. बोडके या विद्यार्थिनी समोर यायचे पटकन. या विद्यार्थिनीसाठी पालकांमधून टाळ्याचा कडकडाट आवश्यक आहे. ही विद्यार्थिनी बालवाडीपासून आपल्याकडे, बालवाडी ते 7वी अतिशय गुणी विद्यार्थिनी अभ्यासामध्ये आणि असंच विद्यार्थ्यांमध्ये एक उत्सुकता निर्माण व्हावी. आदर्श पालक, आदर्श विद्यार्थी आपण आता 7वीमधून काढतो. म्हणजे शेवटचा वर्ग आपला असतो. म्हणजे बालवाडीपासून 7वीपर्यंत तो विद्यार्थी, तो पालक आपल्या सहवासात असतो. त्याचं असलेलं योगदान मुलांप्रती, शाळेंप्रती या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण हा पुरस्कार देत असतो. शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षातील आदर्श पालक म्हणून ज्यांची निवड झालेली आहे इयत्ता 7वीचे पालक मोहन बेत्रे यांनी आपल्या विद्यार्थिनीसोबत समोर स्टेजवर यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मोहनजी मेत्रे. मी मंजुळा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सुनील शेठ परदेशी, मंजुळा शिक्षण संस्थेचे सचिव दिलीपांना परदेशी, नितीनजी चोरडिया साहेब, मारुती पाटील सर यांना विनंती करतो की या पालकांचा आपण आदर्श पालक पुरस्कार देऊन सन्मान करायचा आहे. पाटील सर.
आणि यानंतर सर्वात महत्त्वाचा पुरस्कार जो शिक्षक विद्यार्थ्याप्रती आईवडिलापेक्षा जास्त काळजी घेऊन मुलं घडवण्याचं काम करतो, अशा शिक्षकांचं देखील मंजुळा शिक्षण संस्थेच्या वतीनं कौतुकाची थाप म्हणून हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. आणि या वर्षीचे आदर्श शिक्षक म्हणून ज्यांची निवड झालेली आहे, राधाकृष्ण प्राथमिक विद्यालयाचे आदर्श शिक्षक सन्माननीय तेलुरे सर. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजायच्यात. तेलुरे सरांना विनंती त्यांचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. 2012 पासून अविरत काम करणारे, विद्यार्थ्यांप्रती आस्था असणारे आमचे तेलुरे सर यांचा या ठिकाणी आपण आदर्श शिक्षक म्हणून या ठिकाणी निवड केलेली आहे. पालकांमधून एकदा जोरदार टाळ्या. नाशिक ढोल जोरात. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण किरणकर सर, शेवटे सर या सर. हॅलो हॅलो. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून आदरणीय तेलुरे सरांनी विविध उपक्रम राबवून या ठिकाणी आपलं काम केलेलं आहे. या ठिकाणी बक्षीस वितरणाचा हा आपला छोटासा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे. पुढील सूत्र मी सन्माननीय शेंडगे सर यांच्या स्वाधीन करतो आणि एक मनोगत घेऊन आपला कार्यक्रम चालू होईल. यानंतर क्रीडा स्पर्धाचे बक्षीस वितरण होईल. मी आदरणीय घोरतळे सर जे क्रीडा प्रमुख म्हणून काम पाहतात त्यांना विनंती करतो की आपण क्रीडा विभागाच्या वतीने या ठिकाणी बक्षीस वितरण करण्यासाठी समोर यावं. धन्यवाद सर. पालकांना विनंती आहे की आवाज करू नका. जरा 2 मिनिटामध्ये आपण बक्षीस वितरण संपवतोय. शैक्षणिक वर्ष 2026 या वर्षामध्ये आपण वेगवेगळे खेळ या ठिकाणी विद्यालयामध्ये घेतले होते. आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी आपण केलं होतं. खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये खेळ आणि राजकारण या 2 गोष्टी जर असतील तर हार आणि जीत ही निश्चितपणे असते. आणि यामध्ये डाव प्रतिडाव हा या खेळाचा महत्त्वाचा भाग असतो. या वर्षीच्या शैक्षणिक क्रीडा स्पर्धेमध्ये आपण विद्यालयामध्ये मुलांचा आणि मुलींचा असे 2 संघ या ठिकाणी वेगवेगळे केले होते. यामध्ये मुलांचे 3 संघ आणि मुलींचे 3 संघ आपण या ठिकाणी निर्माण करून विद्यार्थ्यांमध्ये खिलाडू वृत्ती निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये डाव प्रतिडाव कशा पद्धतीनं करावा आणि सांघिक वृत्ती कशी निर्माण व्हावी याचा हा मूळ उद्देश ठेवून आपण या ठिकाणी विद्यालयामध्ये स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यामध्ये सर्व संघांना आपण राजगड, शिवनेरी, रायगड असे विविध नावं या ठिकाणी दिले होते. आणि मुलींच्या संघांना आपण झाशीची राणी, त्याचबरोबर सावित्रीबाई फुले अशा वेगवेगळ्या नावांनी या ठिकाणी संघ तयार करून मुलांमध्ये या थोर महापुरुषांची आपण संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रुजवली होती. या क्रीडा स्पर्धेचा निकाल मी आपल्यासमोर या ठिकाणी जाहीर करतोय. मुलांमध्ये जी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी सांघिक स्पर्धा घेण्यात आली होती त्यामध्ये प्रथम क्रमांक या ठिकाणी मिळालेला आहे राजगड. आणि या संघाला मार्गदर्शन केलंय सन्माननीय पानसरे सर. राजगडचा कर्णधार आणि सन्माननीय पानसरे सर, आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी आपलं बक्षीस घेण्यासाठी यावं. कबड्डी स्पर्धेचं बक्षीस आपण या ठिकाणी देतोय. कबड्डी स्पर्धेचा मुलांचा हा संघ आणि सन्माननीय आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या पूजाताई कदम यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी या राजगड संघाचा सन्मान करावा. कर्णधार आणि
याला मार्गदर्शन केलं सन्माननीय पानसरे सर. आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी हे बक्षीस स्वीकारावं. यानंतर दुसरं बक्षीस कबड्डी स्पर्धेचा मुलींचा संघ, तो देखील झाशीची राणी या संघानं प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. त्यांचं मार्गदर्शन केलं होतं सन्माननीय पानसरे सर यांनी. झाशीची राणीचे कर्णधार समोर येईल. सन्माननीय धाडवे मॅडम, आपणास विनंती आहे की आपण कबड्डी स्पर्धेतील झाशीच्या राणीच्या या संघाला आपण सन्मानित करावं. सन्माननीय संस्थेचे अध्यक्ष सुनील शेठजी परदेशी साहेब, सचिव दिलीप शेठ परदेशी साहेब, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर खो खो स्पर्धा, यामध्ये मुलांचा गट जो होता शिवनेरी गट, सन्माननीय समुद्र मॅडम यांचा हा गट या ठिकाणी प्रथम क्रमांकानं विजयी झालेला आहे. मी मॅडमला विनंती करतो की आपण त्या गटातील संघनायकाला घेऊन तात्काळ स्टेजवरती यायचे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी त्यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. सन्माननीय नितीन शेठजी चोरडिया, आपणास साहेब, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हा या ठिकाणी पुरस्कार होतोय. सर्व या खेळाडूंसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या, त्यांचं कौतुक आपण या ठिकाणी करायचंय. यानंतर खो खो संघामध्ये मुलींचा प्रथम क्रमांक झाशीची राणी, ज्याला मार्गदर्शन केलंय सन्माननीय पानसरे सर यांनी. झाशीची राणी या संघानं खो खो या खेळामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. सन्माननीय येवलेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय मारुती पाटील साहेब, आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या गटाचं आपण या ठिकाणी कौतुक करायचंय. झाशीची राणी खो खो, सन्माननीय पानसरे सर आपण या ठिकाणी यानंतर विद्यालयामध्ये आपण तिसरा सांघिक या ठिकाणी खेळ घेतला होता डॉजबॉल. यामध्ये राजगड गटानं प्रथम क्रमांक मिळवलेला आहे, ज्याचं नेतृत्व केलं होतं सन्माननीय पानसरे सर. आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारावा. सन्माननीय दिनेशजी धाडवे साहेब, आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय राजगड या संघाचा आपण सन्मान करावा. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असलेले दिनेशजी धाडवे साहेब यांच्या शुभ हस्ते हा या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर डॉजबॉल या संघामध्ये पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे झाशीच्या राणीनं, आणि या झाशीच्या राणीच्या संघाचं नेतृत्व केलं होतं सन्माननीय पानसरे सर यांनी. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सन्माननीय पूजाताई कदम आणि धाडवे मॅडम, आपणास विनंती आहे की आपण या शुभ हस्ते डॉजबॉल या संघाच्या या ठिकाणी आपण कौतुक करायचंय. डॉजबॉल या संघामध्ये झाशीच्या राणीनं प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. सर्वांनी या सर्व खेळाडूंसाठी, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांसाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करायचंय. या ठिकाणी क्रीडा स्पर्धेचं बक्षीस वितरण संपलेलं आहे. सर्व विजयी खेळाडूंचं आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व क्रीडा शिक्षकांचं मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हायचं आहे.
खरं तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करत असताना पडद्यामागील हिरो पानसरे सर, अगदी 6 संघापैकी 5 संघाचं बक्षीस त्यांच्या संघाला भेटलंय. जोरदार हात वरती करून सरांच्या संघासाठी आपण टाळ्या वाजवानी सरांसाठीच. यानंतर या ठिकाणी मनोगत होईल प्रमुख पाहुण्यांचं. मी आदरणीय पूजाताई कदम, रुपालीताई धाडवे नवनिर्वाचित नगरसेविका यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. हॅलो हॅलो माईक चेक.